हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोकणातला एक पारंपरिक आणि सुगंधाने घर भरून टाकणारा असा एक पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे फणसाचं धोंडस. याला काही ठिकाणी फणसाचं सांदण असंही म्हणतात. त्याच्यासाठी मी इथे पिकलेले छान गोड फणसाचे गरे घेतले आहेत. आठळ्या काढून आपल्याला गरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे, त्याची पेस्ट करायची आहे. ही पेस्ट करताना पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे. फणस जेवढा गोड असेल तेवढं सांदण स्वादिष्ट होतं. आता एका मोठ्या कढईत आपल्याला एक मोठा चमचाभर तूप घ्यायचं आहे. तुपावर जे आपण फणसाच्या गऱ्यांची पेस्ट केली आहे ती थोडीशी परतून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये वाटलेल्या गऱ्यांचं एक मोठी गच्च वाटीभर मिश्रण तयार झालं आहे. ते आता मी थोड्याशा तुपावर परतून घेते. आता एक वाटी हा वाटलेला गर होता, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घालणार आहोत. फणस अगदी गोड होता, त्याच्यामुळे एक वाटी गरासाठी अर्धी वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर गुळाची पावडर घेतली तर थोडीशी जास्त घ्यायला लागेल. फणसाच्या गरामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मिनिटभरातच तो व्यवस्थित मिसळला जातो. फणसाचं धोंडस करताना काहीजण याच्यामध्ये किसलेलं ओलं खोबरंसुद्धा घालतात. आता गूळ आणि गऱ्याच्या या मिश्रणामध्ये एक वाटी पाणी ओतायचं आहे. प्रमाणासाठी एकच वाटी वापरायची आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रंगासाठी मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. आपल्याला जर केसर घालायचं असेल तर केसराच्या आपण 5-6 काड्यासुद्धा याच्यामध्ये घालू शकतो. आता याच्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे. इथे मी इडली रवा वापरला आहे. आपण तांदळाचा रवासुद्धा याच्यामध्ये घालू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ आधी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, मग ते मिक्सरला वाटून घ्यायचे, त्याचा रवा काढून घ्यायचा आहे. तो रवा तांदळाचा तुपावर थोडासा परतून घ्यायचा आहे आणि मग आपण तो याच्यामध्ये ॲड करू शकतो. माझ्याकडे इडलीचा रवा आणलेला होता, त्याच्यामुळे मी तोच याच्यामध्ये वापरला आहे. इथे काजूचे काप घातले आहेत. आपल्याला जर बदामाचे काप घालायचे असतील तर तेहीसुद्धा आपण घालू शकतो. अर्धा पाऊण चमचा वेलचीची पूड घातली आहे. आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे म्हणजे अगदी पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे. इथे मी एक वाटी अजून पाणी घातलं होतं, म्हणजे एकूण मी 2 वाट्या याच्यामध्ये पाणी घातलं होतं. पण मी इथे सजेस्ट करीन की आपण पाण्याऐवजी जर आपल्याकडे फणसाचा पल्प काढलेला असेल तर तो सुद्धा आपण ॲड करू शकतो. इथे मी 1 वाटी फणसाचा गर, 1 वाटी इडली रवा आणि 2 वाट्या पाणी वापरलं होतं. पण आपल्याला जर जास्त फणसाच्या पल्पची चव त्या सांदणात हवी असेल तर आपण 2 वाट्या पल्प, 1 वाटी इडली रवा आणि 1 वाटी पाणी असं प्रमाणसुद्धा घेऊ शकतो. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच कन्सिस्टन्सी या मिश्रणाची ठेवायची आहे. जास्त पण आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मग शिजल्यानंतर त्याच्या व्यवस्थित वड्या पडणार नाहीत. आता एका भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत. मिश्रण जास्त आहे त्याच्यामुळे मी 2 भांडी घेतली होती. आता कढईतलं अर्धं मिश्रण मी या तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरमध्ये अर्धा तास आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आपण भांड्याच्या खाली हळदीची किंवा केळीची पानंसुद्धा ठेवू शकतो आणि त्याच्यावर हे मिश्रण ओतून वाफवून घेऊ शकतो. मी ते 2 भांड्यांमध्ये हे मिश्रण कुकरमध्ये अर्धा तास वाफवून घेतलं होतं. कुकरची शिटी न लावता आपण अर्धा तास हे मिश्रण वाफवून घेऊ शकतो, पण मी कुकरची शिट्टी लावून आधी 3 शिट्या करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर अगदी गॅस बारीक ठेवून 15 ते 20 मिनटं हे मिश्रण वाफवून घेतलं होतं. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लगेचच कुकर उघडायची घाई करायची नाही आहे. 15-20 मिनटं कुकर व्यवस्थित थंड झाला पाहिजे, त्याच्यानंतरच आपण ही भांडी कुकरमधून बाहेर काढायची आहे. आपण एखाद्या सुरीच्या सहाय्याने चेक करू शकतो की मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही. ते सुरी जर क्लिअर बाहेर आली तर समजायचं की मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं आहे, आपलं फणसाचं सांदण तयार झालं आहे. भांड्याला तूप लावलेलं होतं त्याच्यामुळे अजिबात हे मिश्रण चिकटत नाही, व्यवस्थित निघून येतं. सांदण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या पाडायच्या आहेत.
छान मऊ आणि स्पॉन्जी असं फणसाचं सांदण बनून तयार झालं होतं. फणसाचं सांदण शिजत असताना आपण त्याच्यामध्ये डाळवं किंवा मग भाजलेले शेंगदाणे, ओलं खोबरं सुद्धा घालू शकतो. फणसाच्या या केकच्या आपण चौकोनी वड्या पाडून घेणार आहोत. पातळ केलेलं तूप वरून घालून सुद्धा आपण हे सांदण सर्व करू शकतो. सांदण बनवताना महत्त्वाच्या टिप्स म्हणजे पिकलेला गोड फणस वापरायचं आहे. शिजवताना मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त गूळसुद्धा घालायचं नाही आहे, नाहीतर मग हे चिकट होऊ शकतं. इडली करताना पिठाची जी कन्सिस्टन्सी असते त्यासारखं हे पीठ बनून तयार झालं पाहिजे. पण जर एखाद वेळेस मिश्रण पातळ झालंच तरी काही हरकत नाही आहे. ते शिऱ्यासारखं लागेल, फक्त त्याच्या वड्या पडणार नाहीत, पण चवीत काही फरक पडणार नाही आहे. खायला ते तेवढंच स्वादिष्ट लागणार आहे. फणसाच्या धोंडसचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.